उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमधली राजकीय कटुता एका नव्या उंचीवर पोहोचलेली आहे। उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निर्वाणीचा इशारा दिलेला आहे। राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहीन असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे। विधानसभा निवडणुका तोंडावर असताना उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमधला वाद हा टोकाला गेलेला आहे। राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहीन, उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना हा निर्वाणीचा इशारा दिला आहे। पाहूयात याच संदर्भातला सविस्तर रिपोर्ट। उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना दिलेला हा निर्वाणीचा इशारा। मुंबईतल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खुलं चॅलेंज दिलंय। कालपर्यंत माझ्या घरामधली सगळी लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहेत। अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते। सगळं मी सहन करून जिद्दीने उभा राहिलेला आहे। तर तू तर राहशील तर मी तर राहील। विधानसभेच्या निवडणुकीला काहीच महिने राहिलेत, मात्र राज्यातलं राजकीय वातावरण आताच तापू लागलंय। फडणवीसांना चॅलेंज देताना शिवसैनिकांना अंगावर बिनधास्त जाण्याचे आदेशही उद्धव ठाकरेंनी दिले। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकेकाळचे खूप जवळचे मित्र, मात्र याच दोघांमधली घनिष्ठ मैत्री 2019 मध्ये तुटली। बंद दाराआड दिलेल्या मुख्यमंत्री पदाच्या शब्दावरून बिनसलं आणि मग एकेकाळचे जवळचे मित्र असणारे दोघे राजकीय प्रतिस्पर्धी झाले। त्यातच अनिल देशमुखांनी खळबळजनक दावे केले। आदित्य ठाकरे आणि पार्थ पवार यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी मला प्रतिज्ञापत्रावर सह्या करण्यासाठी दबाव टाकण्यात आला, असा आरोप अनिल देशमुखांनी केला। त्या पद्धतीनं हा दबाव माझ्यावर टाकण्यात आला। उद्धव ठाकरे यांना खोट्या आरोपामध्ये फसवायचं मी समजू शकतो की राजकीय विरोधक आहे, पण त्यांच्या मुलाला आदित्य 3 वर्षापूर्वी अजितदादा विरोधक त्यांचे होते, तर अजितदादा त्यावेळेस मी समजू शकतो त्यांच्या मुलगा पार्थ म्हणजे कशा पद्धतीनं राजकीय नेत्यांच्या मुलाला सुद्धा आपल्याला खोट्या आरोपामध्ये अडकवता येईल या पद्धतीचा प्रयत्न 3 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी केला। अनिल देशमुखांनी फडणवीसांवर केलेल्या आरोपानंतर आता उद्धव ठाकरे फडणवीसांवर कमालीचे आक्रमक झाले। कालपर्यंत माझ्या घरामधली सगळी लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहेत। अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते। सगळं मी सहन करून जिद्दीने उभा राहिलेला आहे। तर तू तर राहशील तर मी तर राहील। उद्धव ठाकरेंनी फक्त फडणवीसांनाच नाही तर मोदींनाही ललकारलंय। मुंबईत प्रचाराला याच उरली सुरलेली गुरमीही उतरवतो असं ओपन चॅलेंज उद्धव ठाकरेंनी मोदींसह भाजपला दिलाय। मोदींना सुद्धा आपण जो घाम फोडलाय, माझं तर म्हणणं आहे मोदींनी आता या वेळेला सुद्धा विधानसभेच्या वेळेला प्रचाराला आलंच पाहिजे। बघा तुम्हाला आणखी उरली आहे ना, ती सुद्धा तुमची सगळी काढून तुम्हाला पाठवून देतो। जिथे रोड शो करावा लागला पंतप्रधानांना घाटकोपरला आणि नडलो ते असं नडलो की मोदींना सुद्धा घाम फुटला। उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर आता भाजपनेही पलटवार केला। उद्धव ठाकरेंची क्षमता काय असा सवाल बावनकुळेंनी केला। मी मुस्लिम मत आणि ख्रिश्चन मताच्या भरोश्यावर फडणवीसांना बघून घेईल, भाजपला बघून घेईल, त्यांच्या नेत्याला बघून घेईल, त्याच्या अंगावर जा। ही चिथावणी तुम्ही कोणाला देता? कोणाच्या भरोश्यावर देता? धारावीसारखे हत्याकांड होत आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं ही चिथावणीची भाषा उद्धव ठाकरेंना सोबत नाही। उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाल्याची टीका भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी केली आहे। तुम्ही राहू नाही तर मी राहू, तुम्हाला गांभीर्याने कोण घेते उद्धवजी? असंच गाडण्याची आणि संपवण्याची भाषा तुम्ही शरदचंद्र पवारांशी करत होतात, सोनिया गांधीच्या काँग्रेसशी करत होतात। नडलो तो नडलो असा नडलो, परंतु स्वतः एवढा बेकार पडलो त्याचं त्यांना काहीच कल्पना नाहीये। उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांविरोधात आता थेट आर या पारची भूमिका घेतली आहे। त्यामुळे आगामी काळात ठाकरे आणि भाजपमधला संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्ह दिसतात। कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई।